तोच आहे. मी डायरेक्ट डॉकला जाणार, तिथे बघून मस्त ताजे ताजे मासे घेणार आणि अभिज किचनला येणार. चला चला, गरमागरम चहा घ्या. सर या ना. आलो आलो. मॅडी मला उशीर होतो नंतर. आई लवकर ये. आले आले. आई लवकर ये ग. आई हे बघ, मी सगळ्यांसाठी चहा केलाय. तू तू स्वतः चहा केलायस बबड्या? अगं बाई, ओ बघितलं का, बबड्याने चहा केलाय. शुभ्रा, अगं बबड्याने चहा केलाय. कशा ग तुम्ही बायका, दुःखात डोळ्यात पाणी, आनंदात डोळ्यात पाणी. हे पण सोम, मला मात्र खूप आनंद झालाय. मला तर कळतच नाही मला काय होतंय. सोम, खरंच तू चहा केलायस? ओ गॉड, मी स्वप्नात तर नाहीये ना? नाहीये स्वप्नात. नाही, काय झालं असावरी की पहिल्याच घोटाला जिभेला चटका लागला माझ्या, त्यामुळे पिता येत नाही चहा मला. माझ्या मुलांनी केलाय चहा. थांब, तू सुद्धा टाकलास ना चहा? आई माझं झालंय पिऊन. मी म्हंटल कप घासून ठेवते. तो बघ चहा तसाच टाकलाय. दे मला, दे. हे बघा, बिस्किट आणली आहेत सगळ्यांसाठी. लोक पाणी मारून ठेवतात ना, नीट हातात उचलून घेऊन बघा. करेक्ट. मी आज जी भाजी घ्यायला चाललो ना, ती घेताना मी एकदम हुशारीने बघणार आहे. मी अजिबात भोळेपणा करणार नाही. म्हणजे मावशी, पापलेट केवढ्याला दिलाय? 1000 रुपये. हॅ, 500 रुपयाला दे. एवढी मोठी सुरमई किती? 800 रुपये. 400ला दे. वा वा वा, गुलाबी गुलाबी बोंबील काय दिसतात मस्त. हा हा, भरलेला सरंगा, फडफडीत पापलेट, तोंडाला पाणी सुटतील असे बोंबील तळल्यानंतर काय लागतील मस्त. काय बोलताय? थांबा थांबा, शाकाहारी आहे ना मी. मग चल ना, तू मला भाव करता येत नाही. शुभ्रा सांभाळेल घरचं. नाही नाही, मी नाही, तुम्ही जा. सांगतील त्या भावात घेऊन ये ना मी. दुप्पट द्या, मला काय फरक पडतोय. जा जा. घ्यायचं किंवा नाही ते. खूप छान ग शुभ्रा, अशीच प्रगती करत जा. मला खूप छान वाटलं तुला असं मुलाखत वगैरे घेताना बघून. आता कोणाची घेणार आहेस का अजून मुलाखत? आता एका हेल्परची पोस्ट आहे, त्या पोस्टसाठी इंटरव्ह्यू घेणार. म्हणजे काही नाही आई, फाईल्स इथून तिथे नेणं किंवा आमचे जे काय पेपर वर्क असतं, तर झेरॉक्स लागल्या कधी तर त्या काढणं, चहा पाणी वगैरे बघणं, असं सगळं. हा, म्हणजे शिपाई पाहिजे का तुमच्या ऑफिसमध्ये? मी बसले तर चालेल का इकडे? म्हणजे थांबा की, मी मध्ये नाही येणार तुझ्या. जरा बघू का मी? त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. दिवस रात्र काम करायला तयार आहे. मला मेहनत घ्यायची आहे माझ्या घरच्यांसाठी. तुमच्याकडे ती पिऊनची नोकरी आहे ना जी, त्यासाठी मला अप्लाय करायचं आहे. मला प्लीज तो पिऊनचा जॉब मिळेल का? माझी आई नेहमी म्हणते, कुठलंही काम कमीपणाचं नसतं. हे बघ, दुसरं काही ऑप्शन नव्हतं माझ्याकडे आणि कुठून तरी सुरुवात करावीच लागेल ना. हो, पण मला कळतंय एकाच ऑफिसमध्ये म्हणजे नवरा पिऊनची नोकरी करणार आणि बायको हायर पोस्टवर, तुझ्यासाठी ते खूप ऑकवर्ड होईल. अरे नाही नाही, तसं नाही सोहम. माझ्याकडे एक सोल्युशन आहे. आपण ऑफिसमध्ये कोणालाच सांगूया नको की आपण नवरा बायको आहोत. म्हणजे मी काळजी घेईन की हे कोणालाही कळणार नाही. पण प्लीज शुभ्रा, मला ही नोकरी करू दे. प्लीज प्लीज प्लीज, मला या नोकरीची गरज आहे शुभ्रा. प्लीज करू दे मला. आयुष्यात मला खरंच कौतुक वाटतंय याच गोष्टीचं. का कमी लेखू मी? कुठल्याही कामाला कमी लेखीन एवढी लायकीच नाहीये माझी. गरज पडली ना तर हातगाडी चालवायला तयार आहे मी, पण आईला त्याचा त्रास होणार म्हणून मी ते नाही करत आहे. पण प्लीज मला पिऊनची नोकरी करू दे ग. प्लीज शुभ्रा, नाही म्हणू नकोस. करू दे ना ग मला. आणि शुभ्रा त्याचा इंटरव्ह्यू घेत होती. अहो कसं वाटलं ते? शुभ्रा समोर त्याने चक्क हात जोडले होते
आधी किती मोठ्या पदावरती काम करत होता माझा मुलगा, आणि आता तेवढं सावरी, तुला असं तिने रडताना पाहिलं तर त्याला वाईट वाटेल की नाही? त्या प्रयत्नांना आपण एनकरेज केलं पाहिजे ना. अहो अहो तुम्ही बघता का आपल्या मुलासाठी काहीतरी काम बघा ना त्याच्यासाठी. बरं ठीक आहे, तू शांत रडू नकोस. मी आज लवकर घरी येतो, मग आपण बोलू. तू रडू नकोस प्लीज. चल बाय. तो तुला तुझ्या कॅलिबरवर मिळालाय, त्यामुळे मला खरंच असं वाटतंय की तू तो जॉब घ्यावास. आणि प्लीज रे, मला लाज वगैरे वाटेल असा विचारही मनात आणू नकोस. खरं सांगू का, मीच सगळ्यांना अभिमानाने सांगेन की माझा नवरा काहीतरी मनापासून आणि खूप प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न करतोय. नाही शुभ्रा, हा तुझा मोठेपणा आहे, पण तुला आणखी त्रास होईल असं काही करायचं नाहीये मला. अरे तुझ्यात इतके चांगले बदल होत असतील सोहम, तर त्याचा मला त्रास होणार आहे का? आणि राहिला प्रश्न, तू माझ्या ऑफिसमध्ये हे बघ, कष्ट करायची तयारी आहे माझी, त्यामुळे इथे जॉब नाही मिळाला तरी कुठेतरी मिळेलच. इट्स ओके, मी माझं मॅनेज करीन. नाहीये, आपल्या सगळ्यांचं आहे. तुझं आहे, माझं आहे, शुभ्राचं आहे, तसं सोहमचं सुद्धा आहे. आता सोहमला एक क्षेत्रातला अनुभव नसेल तर ठीक आहे, मला कुठे सुरुवातीला होता. विश्वासला मी नोकरी दिली तेव्हा त्याला काय येत होतं? शिकलाच नव्हतो. सोहम शिकेल हळूहळू, माझी खात्री आहे. त्याची कामाबद्दलची तळमळ हे पाहिजे. नाही, खरंच सांगतो, सोहम खूप बदललाय. आपल्या बापाच्या खांद्यावरचं ओझं तो स्वतःच्या खांद्यावर घ्यायला निघालाय. चेहरा पाडू नकोस. त्याच्या नवीन कामाची सुरुवात चांगली व्हावी म्हणून करते ती असं. देवाला हात जोडा आणि आशीर्वाद घ्या. त्यानंतर घरातले मोठ्यांचेही आशीर्वाद घ्या. ताई, पूजा संपन्न झाली. हो, छान झालं सगळं गुरुजी. देवासमोर एक गाऱ्हाणं घालायचं होतं. सोहम आजपासून हॉटेलचा बिझनेस शिकायला यांच्या बरोबर जाणार आहे. नवं काम हाती घेतलंय त्यांनी, त्यात त्याला यश मिळवते. घालाल का गाऱ्हाणं? त्याचं म्हणतो. अहो थांबा ना, आता खाऊन जा ना दोघंही जण. नको, आज नको. आमच्या जावयाच्या यशाचं सेलिब्रेशन कराल ना, तेव्हा येऊ जेवायला. काय सोहम, आता मन लावून काम कर. सुरुवात दणक्यात झालीच आहे. हा उत्साह असाच शेवटपर्यंत टिकू दे. काय तुम्ही अगदी निश्चिंत राहा. येतो. येत राहा, तुमच्या लेकीचंच घर आहे. येतो. या. चला सोम, आपल्याला निघाला हवं. हो, मी पटकन तयार होऊन येतो. ओके. अहो तुम्ही पण तयार होऊन निघा ना. सोहम, तू ब्लू शर्ट घालतोस का? खूप छान दिसतोस त्यात. ओके, तू म्हणतेस तर ब्लू घालतो. म्हणजे ऍक्च्युली मी ब्लेझर काढलेला घालायला. नाही नको. ब्लेझर मध्ये एनिवे स्मार्टच दिसतोस तू. आणि मला असं वाटतं, पहिल्या दिवशी आपण असे छान दिसत असतो ना, तर असा एक वेगळा कॉन्फिडन्स डेव्हलप होतो ना आपल्यात. पण निदान ब्लू कलरचा टाय तरी बांध. पर्यंत जे झालं ना ते मी बदलू शकलो नाही. पण मी तुला एक सांगतो, आता जे होणार आहे ना त्याचा तू विचारही केला नसशील. आता सगळं काही बदलणार आहे. मी सगळं परत पूर्वीसारखं करतो की नाही बघ. तू जे काही करायचं ठरवशील ना, आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मी कायम तुझ्या बरोबर असणार आहे. तुम्ही सुद्धा युद्धावर निघालायत का? मलाही आवडतं ना दही. या. वा, फायनली निघतो.
अहो निघतो नाही, येतो म्हणावं. तेच ते, आधी जातो मग येतो. बरं, तुम्हाला दोघांनाही ऑल द बेस्ट. थँक्स, बाय. हो. बाय रे बबड्या. चल. विश्वास, या या सगळे या. मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. सर काय सांगायचंय? सर सांगा ना लवकर. न्यूज ऐकण्यासाठी माझे कान आतून झालेत. काय झालं? सर ते न्यूज ऐकण्यासाठी कान आतून होतात ना ते. आतूर नाही मॅडी, आतूर. हा, आतूर आतूर झालेत. एनिवे, मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट अशी सांगायची आहे की हा माझा मुलगा सोहम. सर एक मिनिट सर प्लीज. पण सोहम परत कुठला नवीन बिझनेस नाही चालू करत आहे ना सर? यावेळेस मी त्याला एकही पैसा देणार नाही. हा सॉरी सॉरी. तर पत्त्याच्या कॅट मधला जोकर कसा कुठेही युजफुल होतो, तसाच आपल्याकडे नवीन येणारा एम्प्लॉई कुठल्याही डिपार्टमेंट मध्ये काम करू शकतो. म्हणून आम्ही सोहम त्याला कौतुकाने जोकर असं म्हणतो. गंमत रे. हा, चला चला जोकर सोबत एक सेल्फी. चला फोटो काढू. हळूहळू लागेल वरती. ये. जोकर चीज पिझ्झा. काय काय रे? विश्वास बघ रे. नेहमी कसं होतं का तुझं? बॅक कॅमेरा ऑन केला ना, थांब आम्ही मग? सॉरी. फोटो काढायची खूप हौस आहे ना तुला? थांब. सांगितलं म्हणून. बाय द वे सर, थँक्यू. त्या दिवशी तुम्ही माझ्यासाठी सगळ्यांचा ओरडा खाल्ला. त्या दिवशी ना अदनामधनं असे उपकार करत असतो मी. ते बरोबर चहा पिकअप. चला सर, आपल्या रेस्टॉरंटमध्ये चहा कसा सर्व करतात हे तुम्हाला दाखवतो. येत आहे ना सर? यावंच लागेल, गुरु आहेस ना तू माझा. दे इकडे, मी करतो. तुम्ही? दे. ठीक आहे. जरा कप धरशील? ठीक आहे. हे असंच ना? नाही सर, तो हा तिथे वरती ठेवा म्हणजे पडणार नाही. अरे वा, नोकरी मिळाली त्याला. हो म्हणजे काम मिळालंच आहे त्याला. आजपासून तो ह्यांच्याबरोबर अभिज किचन मध्ये जायला लागलाय. अगं असावर इथे त्याला हॉटेल लाईनचा काहीच अनुभव नाहीये ना. अगं हो, पण हे आहेत ना, त्याला काही अडलं तर हे शिकवतील, चांगले सांभाळून घेतील. आणि खरं सांगू का, बबड्या तसा नोकरीचा अनुभव आहे आणि मेहनत करायची तयारी आहे त्याची. एकदा तरी ठरवलं ना की मन लावून काम करतो तो. आणि एकदा मन लावून काम केलं ना कोणीतरी की त्याला जमायला काय अवघड आहे. हो की नाही दाते बहिणी? माझ्या कानावर एक जरी शब्द आला ना चुकीचा. शुभ्रा, अगं जाऊ दे ना, नाही बोलणार ती. प्रज्ञा, तू बोलणार नाहीस ना? आणि प्रज्ञा, दाते बहिणी खरं सांगू का, सोहम चुकेल, नाही चुकणार, त्याला जमेल, नाही जमणार, या गोष्टीची मला आता अजिबात काळजीच वाटत नाहीये. माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट ही आहे की हे आणि बबड्या दोघं एकत्र काम करतायत. मी सांगते बघा दाते बहिणी, माझ्या सोहमचं ना आता सगळं खूप छान होईल. कस्टमरच्या अंगावर पदार्थ सांडणं हे कधीही तुझ्या हातून झालेलं नाही. ट्रेनिंग पिरियड मध्ये तू अगदी परफेक्ट होता सगळ्या बाबतीत. मी हल्लीच हे असं. बाय द वे, या दोन्ही वेळेला तुझ्या बरोबर सोहम होता ना?
काय रे, एनी प्रॉब्लेम? सर सॉरी विश्वास, माझ्यामुळे केवढा हात भाजला तुझा. अरे यार, थांब, काही नाही, मी क्रीम लावतो, बरं वाटेल तुला. द्या द्या सर. नको सर, मी ठीक आहे. वाजायचं आहे, आम्ही सगळे कामात आहोत. मी कामात आहे, मी नंतर फोन करतो. चल बाय. मला एक राहत नाही. सर आय एम सॉरी, पहिल्याच दिवशी चूक झाली माझ्या हातून. विश्वासचा हात भाजला माझ्यामुळे. सर पण तुम्ही प्लीज मला शिकवायचं बंद करू नका. तुम्ही वाटेल ते काम सांगा मला, मी करायला तयार आहे. ठीक, तुला शिकायचं आहे ना? चल माझ्याकडे. टेन्शन काय घेतोय? सोपं आहे. हे बघ, हे असं घेतलं, हे थोडंसं ओलं केलं, ओके, त्याच्यावर हे थोडंसं टाकलं, हे बघ, चकाचक. हां सर हां तुम्हाला कोणतरी गेस्ट भेटायला आले. ओके. सो कळलं मला सर, मी करतो. ओके, कॅरी ऑन. तो झालं की सांग. चल विश्वास. अहो त्यांना कशाला काम करायला लावतोय? मी आहे ना, मी करतो ना काम. हो नाहीतर सांगतो कोणाला तरी. विश्वास हा त्याच्या ट्रेनिंगचा भाग आहे. त्याला सगळ्या बेसिक गोष्टी शिकून घेऊ दे. अरे आत्ता कुठे सुरुवात आहे, जरा मेहनत करू दे, नंतर हे सगळं त्यालाच मिळणार आहे. सोम, झाली का भांडी घासून? सर येतील आता चेक करायला. देवाने डोळे दिले आहेत ना, बघ ना मग. बघून सॉरी सॉरी सर. भांडी घासून झाली का? लोक खोळंबलेत बाहेर. चमचा आणि वाटावरून किटकिट सुरू आहे. हो मी घासतच होतो. ऍक्च्युली माझे हात झोंबायला लागलेत ना, म्हणून ब्रेक घेतला होता. विश्वास, आलो सर. विश्वास, आपल्याला आता ना भांडण करायचंय. मी तुला ओरडीन, तू मला उलट उत्तर द्यायचं. हो हो नाही सर, काही काय सर. कसंही दे, पण दे रे. हो नाही सर, मला नाही जमणार सर. मी सांगतोय तेवढं कर. सोहमसाठीच चाललंय हे सगळं. चल. हो सर, हो सर ऐका ना सर माझं. हो सर. सर या प्लेटचं काय करायचं? बघितलंस विश्वास कसा उलटा बोलला सरांना. सरांना ना माणसं मॅनेज करता येत नाहीत. हा माझा एम्प्लॉई असता ना तर असा बोलला नसता उलटा माझ्याशी. बरोबर शिस्त शिकवली असती त्याला. अरे तुझी हिंमत कशी झाली माझ्यासमोर आवाज चढवण्याची? आजपर्यंत कोणी माझ्यासमोर आवाज चढवला नाही. सर काय चाललंय? काय चाललंय यांचं? सर एवढे का ओरडतात विश्वासला? मारतोय तुला मी. हो सर प्लीज ऐका ना सर माझं. तुझी हिंमत कशी झाली माझ्यासमोर ओरडण्याची? नको. वा 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 विश्वास, काय मस्त कळवळतोस रे तू. हो ना सर. थांब जरा थांब. गुड 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 गुड. आता थांब थांब थांब, मी सांगतो तसं कर. आता ऍक्टिंग झालेलं आहे. आता मेकअप आपलं उलट असतं. काय सर? थांब थांब थांब, ते ग्लोव्स काढून टाक. ग्लोव्स काढून टाक. काढून टाक ग्लोव्स. काढ. ते हे बटन सोड, बटन सोड. म्हणजे मारल्यासारखं वाटेल. तुला मारलंय खूप मी असं वाटलं पाहिजे. हा ते कर. पाहिजेत, कारण अतिथी देवो भव.
सर सर काय ओ माय गॉड, आपल्याच घरात खीर बनतेय. काय खास आहे आज? तूच सांग काय खास आज. म्हणजे नक्की काहीतरी खास आहे. ओ गॉड, मी विसरले का? अरे देवा, कुणाचा बर्थडे? काय विसरले मी? अॅनिव्हर्सरी नाही, काहीच नाही आज. संकष्टी, विनायकी, आई काहीच नाही आज. अगं शुभ्रा, कुठल्या खास कारणासाठी नाही बनवते मी खीर. मी खीर ना माझ्या बबड्यासाठी बनवते. सोहमसाठी? हो ना, किती बदललाय ग तो. खूप आवडते त्याला खीर. आता ना तुला मी सांगते बघ शुभ्रा, आता सगळं खूप नीट होईल, छान होईल. या क्षेत्रात ना तो कोणीतरी मोठा माणूस बनेल. मला ना असा दिसतोय माझा सोहम, असा छान सुटाबुटात आहे. ते टीव्ही वाले, पेपर वाले त्याच्या मुलाखती घेत आहेत आणि ना त्याचं स्वतःच असं एक मोठं हॉटेल आहे. यांच्यासाठी मला ना काय करू काही कळत नाहीये. मला त्या दोघांना एकत्र काम करताना बघायचंय. मगाशी यांना फोन केला होता ग मी, पण गडबडीत होते. मी यांना म्हटलं सुद्धा सोहमचा काम करतानाचा फोटो काढून मला पाठवा. यांनी फोटो सुद्धा पाठवला नाही, गडबडीत तसाच फोन ठेवून दिला. आता काय करू? कसं चाललंय सोहमचं काम काही कळत नाहीये मला. आई अहो कामात असतील दोघं, कळवतील. अगं हो ना, म्हणूनच मी ठरवलं खीर घेऊन प्रत्यक्षात जाऊन बघते कसं काय चाललंय सोहमचं. ही मी देवासमोर ठेवते. ते आम्ही घामाने मरतोय. सर काही हवंय का? दिसत नाही फॅन घेतोय. हो सर, पण हा फॅन इथेच असतो. तुला कशाला हवंय रे फॅन? आज बघ किती गरम होत आहे. ऍक्च्युली सर, एसीची हवा इथपर्यंत पोहोचत नाही म्हणून ठेवला फॅन इकडे. कशाला हवा खायची आहे तुला? दिवसभर बसून असतोस ना. अहो सर, सर ऐका ना. ओ मॅडम ओ ओ फॅन 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 बंद करा ना तो. कोणी मूर्खासारखा मसाला उडवला. अहो मी नाही, मी तर मसाला भरतोय. शी. ओ गॉड माय आईज. करते तुमच्यासाठी आणि बबड्यासाठी खीर करून आणली. वा क्या बात है. आता माझ्या मनात ना खिरीचा विचार दरवळतच होता. याला म्हणतात गोल्डन चान्स. मॅडी ते कशा आहात तुम्ही? मस्त आहे. तुम्ही? खीर आणलीये करून. वाव, सगळ्यांसाठीच आणली आहे. काय मस्त वास येतोय खीरीचा. ए विश्वास इकडे ये ना. वाव. हॅलो मॅम. कसा आहेस रे? मी मस्त. अरे विश्वास, मॅमने आपल्यासाठी खीर आणली. तर राजेंची वाट लावतो. त्यांनी मला भांडी घासायला शिकवलीत, पण मी मनापासून घासतोय. आई हे धर, 1 तास आहे माझ्याकडे, मला संपवू दे काम. काय झालं रे? काय झालं? खूप झोंबलं का रे? ऐक आई, यांनी तुला हे काम शिकवलं? बापरे, ठेवून देते ते, ठेवून दे. तू हे काम करणार नाहीयेस. तू माझ्या बरोबर ये. तू माझ्या बरोबर बाहेर ये. आई संपलेलं नाहीये.
हो आई, अजून माझी ड्युटी संपली नाहीये. मला करू दे ना काम. आणि भांडीच तर घासतोय. हेच काम जर तुला करू द्यायचं असतं ना तर शुभ्राच्या ऑफिसमध्ये शिपायाची नोकरी करून दिली असती मी तुला. पण मला तुझी क्षमता माहिती आहे सोहम. तू काय करू शकतोस हेही माहिती आहे मला. चल चल घरी चल. आई आई अगं ऐकून तर घे. आई मी काय बोलतोय ऐकून घे ना एकदा. आई सर सांगा ना आईला तुम्ही. मी भांडी घासलीत, मी मोठमोठ्या गोण्या उचलल्या, मला मोरी साफ करायला लावली, मी सगळं केलं. त्या पावडरने माझे हात इतके झोंबायला लागलेत ना. आणि त्यानंतर ना मला त्यांनी टॉयलेट धुवायला सांगितलं. मी ते पण धुणार होतो, पण आईला ते सहन झालं नाही आणि मला इथे घेऊन आली. हात बघू बाळा, बघू. नाही लाज वाटत. झालंच तर मी तुझ्यासाठी ना भांडी घासून हात झिजवायला सुद्धा तयार आहे. गप्प बस सोहम. काय बोलतोयस तू? नको बोलूस रे असं. काकू, सोहम छोटा होता ना तेव्हा त्याचे इवले इवले हात तर मी लोणी लावून मऊ केलेत. आणि आज बघ ना कसं बोलतोय तो ते. अभिजित राजे, माझ्याकडून भांडी घासून घेणं तुला महागात पडणार आहे. एखादी संधी मिळाली ना तर तू त्याचं नक्कीच सोनं करून दाखवशील. हे बघ, मी तुला विचारायची पण विसरले. तुला भूक लागली का बाळा? खाल्लंयस का तू काही? मला खूप भूक लागली आहे आई. त्यांनी सांगितलं होतं टॉयलेट साफ करून झाल्यावर ते मला खायला देणार म्हणून. तू थांब, मी तुझ्यासाठी खायला घेऊन आले. पटकन आल्या. यासाठी नाही की तू हॉटेलमध्ये लोकांची उष्टी खरकटी भांडी घासावीस म्हणून. मला सांग ना सोहम, आज तू जे काही करत होतास तिकडे ते काम तुला करायचं होतं का? ते काम करण्यामध्ये तुला आनंद मिळत होता? बोल ना, बोल राजा. नाही आई, मला भांडी नाही घासायची आहेत आई. बस झालंय. नव्हता म्हणजे आधी सांगितलं असतं तर चाललं असतं आणि नंतर सांगितलं म्हणून नाही चालणार असं आहे का? आणि मी तुला सांगणार होतोच ना. कधी? आजही मी तुम्हाला फोन केला होता, पण तेव्हाही तुम्ही मला सांगितलं नाहीत की सोहम काय काम करत होता. हो, कारण मला असं वाटत होतं की माझ्या हाताखाली तो काम शिकतोय म्हटल्यावर त्याला काय आणि कसं शिकवायचं याचं स्वातंत्र्य मला असेल. आणि तेवढा तुझा माझ्यावर विश्वास आहे असं मी अजूनही समजतो. तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, पण सोहमला सवय नाही हो असल्या कामाची. आणि भांडी घासण्यात कसलं आलंय शिक्षण? तर काम करताना बघायचं होतं. मी फोनवर बोलले ना तुमच्याशी, मला किती आनंद झाला. तुम्ही पहिल्यांदा त्याच्याबद्दल किती भरभरून बोलत होतात. सोहम खूप काम करतोय, सोहम कष्ट करतोय. तुमचे ते शब्द ऐकून ना मला माझ्यातल्या आईपणाचा सत्कार झाल्यासारखं वाटलं. मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की तुम्ही सोहमला भांडी घासायला लावाल. मला एक सांगा ना, आज सोहमच्या कामाचा पहिला दिवस होता ना, मग त्याच्या कामाच्या पहिल्या दिवशी हेच काम का? तुम्हाला माहिती आहे ना सोहम कसा आहे, तरी सुद्धा का भांडी घासायला लावली असतील का तुम्ही?
नाही आहे ना माझ्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे? तो माझा स्वतःचा मुलगा असता तर मी ही वेळ येऊच दिली नसती. माझी चूक सुधारण्याची संधी मला मिळायला हवी आणि तुझं कर्तृत्व सिद्ध करण्याची संधीही तुला मिळायला. आणि म्हणून या आभीज किचनच्या किल्ल्या आहेत, ह्या तुला मी 1 दिवसासाठी देतोय. हा आभीज किचनचा संपूर्ण 1 दिवसाचा चार्ज आहे. उद्या जर तू आभीज किचन नीट चालवून दाखवलंस, संपूर्ण दिवसामध्ये चांगला प्रॉफिट कमावून दाखवलास, तर मी तुला शब्द देतो की उद्या जेव्हा संध्याकाळी रात्री आभीज किचन बंद होईल त्या क्षणी मी तुला आभीज किचनचा 50% भागीदार बनवून घेईन. म्हटलं नाही हो मी त्याला. बाहेरचं जग पावलोपावली आपल्या मुलांची परीक्षा घेत असतं, त्यांना अटी घालत असतं, नियम घालत असतं. आपण घरी तेच करायचं. मग आपल्या मुलांनी जायचं कुठे, त्यांनी काय करायचं, हे बघा प्रत्येक नात्यात व्यवहार आणून नाही चालत. तुम्हाला नाही कळणार ते. का नाही कळणार? अच्छा, मला स्वतःचं मूल नाही म्हणून. सोनं करून दाखवलं असतं. तोही सोनच करेल या संधीचं. पण काय करू हो, आई आहे ना मी त्याची, म्हणून काळजी वाटते. तुमच्या स्पर्धा परीक्षेमुळे जर कायमची हिंमत हरवून बसला तो, तर एक लक्षात ठेवा, याला जबाबदार फक्त तुम्ही असाल. सॉरी, कसं समजावं तुला? हे सगळं मी त्याच्याच भल्यासाठी करतोय ग. कॉफी घेणार? नाही नको, मी हे सगळा पसारा आहे ना तो जरा आवरून घेते. थांब शुभ्रा. काय बोलायला लागलीस? हा नाही, मी ते काही नाही. शुभ्रा बोल ना. पत्नीने वागायला हवं, करायला हवं, तेच तू करतेस. तुझं सोबत असणं उद्या त्याला नक्की यशस्वी करणार, माझी खात्री. आणि बघ, तू त्याच्या बाजूने उभी राहिलीस म्हणजे माझ्या विरुद्ध उभी आहेस असं कशाला समजतेस? हा गिल्ट मला तू काढून टाक. असं अजिबात नाहीये. तुझा निर्णय मला पटला आहे. मी तुझ्या जागी असतो तर मी हेच केलं असतं. बेस्ट ऑफ लक. हा, कारण आता सोहमला बेस्ट लक देण्याची गरजच नाहीये, कारण त्याचं लक उद्या त्याच्या बरोबर आहे ना. तुला टेन्शन आलंय का उद्याचं? सोहम, अरे काय झालंय? तू इतका का काळोख करून ठेवलाय सोहम? का? डोळे बंद कर आणि इथेच उभे राहा. आजपासून
आत्तापासून. हाथ में हाथ जो